जगातील सर्वात सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावे लागते. कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही. स्वतःची सावली निर्माण करण्यासाठी स्वतः उन्हात उभे राहावे लागते. नमस्कार, मी मनीषा तुमचं सगळ्यांचं माझ्या स्वामींच्या परिवार या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या घरामध्ये सुख शांती असते त्याच घरात माता लक्ष्मी वास करत असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरातील वातावरण आनंदीमय ठेवायचे असते. खूप प्रयत्न करूनही तुमच्या घरातील वातावरण खराब होत असेल तर त्याचं कारण तुम्हीच आहात, म्हणजे घरातील स्त्री. कसं ते जाणून घेऊया, ऐका. त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील. प्रत्येक घर हे महिलाच सांभाळत असते. किचन महिलेने नीटनेटकं ठेवल्यावर आपल्या घरातील वातावरणसुद्धा आनंदीमय राहतं. ते कसं जाणून घेऊया. आपल्या घरामध्ये आपण अशा काही वस्तू ठेवतो की त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्याला आजार जडतात. त्याचबरोबर आपल्या किचनमध्ये अशा काही वस्तू असतात की त्या संपू दिल्या नाही पाहिजे, कारण किचनमध्ये काही वस्तूमध्ये माता लक्ष्मी वास करत असते. किचनमध्ये आपण स्वयंपाक करत असताना जास्तीचं पीठ मळून ठेवतो किंवा ते चुकून जास्त मळल्या जातं, किंवा बऱ्याच महिलांना सवय असते की जास्तीचं पीठ मळून ठेवायचं आणि मग पाहिजे तेव्हा त्याच्या पोळ्या तयार करायच्या. हे जर तुम्ही करत असाल तर ते आत्ताच बंद करा, थांबवा, कारण यामुळे आपल्या कुटुंबियावर त्याचा खूप मोठा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे घरात निगेटिव्हिटी तयार होते. त्याचबरोबर त्या पिठाच्या पोळ्या खाल्ल्याने पोटाचे आजार जडू शकतात. पोट खराब होणं, पित्त होणं अशी अनेक आजारे जडतात. मळलेलं पीठ रात्रभर घरात ठेवल्याने घरात नकारात्मक शक्तीचा संचार रात्रभर होत असतो. त्यामुळे घरात भांडणं, कलह, आजारपण अशी अनेक समस्या निर्माण होतात. छोट्या छोट्या चुका आपल्या जीवनातील यशाच्या मार्गात बाधा निर्माण करू शकतात. यामुळे प्रत्येक चुकाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं असतं, ज्यामुळे आपल्या घरात सुख शांती टिकून राहील. केवळ ग्रह, नक्षत्र किंवा वास्तू दोषामुळेच अडचणींचा सामना करावा लागत नाही, तर आपण अनेक अशा चुका करत असतो ज्याची वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आपल्या घरामध्ये वयस्करांच्या तोंडून तुम्ही अनेकदा ऐकलंच असेल की जेवण असं वाढा, तसं जेवा, असं ताट तयार करा. या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केलं असेलच, पण या छोट्या चुका महागात पडू शकतात. चपाती वाढताना केवळ चुकामुळे घरात कलह किंवा भांडणंसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जेवण वाढताना 3 पोळ्या किंवा डब्यामध्ये 3 पोळ्या कधीही द्यायच्या नाही आहेत. तर काय करायचं, 3 पोळ्यामधून थोडीशी 1 पोळीचा तुकडा मोडून घ्यायचा किंवा 3 पोळ्या आणि वरती थोडीशी पोळी द्यायची आहे. 3 पोळ्या कधीही ताटामध्ये किंवा डब्यामध्ये जेवायला देऊ नयेत. याचबरोबर तुमच्या पोळ्याच्या डब्यामध्ये 1 तरी पोळी किंवा थोडासा तुकडा ठेवावा, रिकामा डब्बा ठेवू नये. जेव्हा तुम्ही दररोज जेवण बनवता तेव्हा पहिली भाकरी किंवा पहिली पोळी ही गाईला बनवा, शेवटची भाकरी किंवा पोळी कुत्र्याला बनवा. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही चपाती किंवा भाकरी बनवता तेव्हा ती पहिली पोळी पोळ्याच्या डब्यामध्ये ठेवा, त्यानंतरच जेवणाच्या ताटामध्ये वाढावी. तशी भाकरी किंवा पोळी खाऊ नये. आता तुमच्याकडे कुत्रा किंवा गाय नसेल तर तुम्ही ती पोळी गरम करून सुद्धा खाऊ शकता, किंवा अगदी छोटीशी 1 रुपया एवढी तुम्ही गाईला किंवा कुत्र्याला भाकर किंवा चपाती बनवू शकता. हा नियम तुम्ही पाळला तर अन्नपूर्णा माता तुमच्यावर प्रसन्न राहते आणि तुमच्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही. यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचनमध्ये कोणत्याच प्रकारच्या गोळ्या औषधं ठेवू नये. बऱ्याच महिलांना वाटते आपल्या हाताशी राहावे आणि पटकन आपल्याला औषध सापडावी. असं तुम्ही करत असाल तर ती गोळ्या औषधं लगेच किचनमधून उचलून दुसरीकडे एखाद्या ड्रॉवरमध्ये ठेवा. वास्तुशास्त्रात सांगितलेलं आहे की किचनमध्ये गोळ्या औषधं ठेवू नयेत. यामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि आपण स्वतः, आपल्या घरातील मुलं, आपल्या घरातील व्यक्ती हे सतत आजारी पडतात. त्याचबरोबर औषधंही आपल्या डोळ्याला दिसतील अशी ठेवू नका, म्हणजे
आजार बरा झाल्यानंतर जी औषधं लागत नाही ती लगेच टाकून द्यावी किंवा जी औषधं एक्सपायर झालेली आहे ती सुद्धा लगेचच फेकून द्यावी। आपण आपल्या घरात वावरत असताना आपल्याला डोळ्यासमोर औषधं लगेच दिसतील अशा पद्धतीने कधीही ठेवू नये, ती एखाद्या ड्रॉवरमध्ये ठेवून द्यावीत। त्यानंतरची अजून एक गोष्ट म्हणजे आपण महिला खूप संसारी असतो, काटकसर करणं हे आपल्या अंगीकारक आहे, म्हणून आपण घरात फुटलेले किंवा चिरलेले एखादे भांडे असते ते आपण तसेच ठेवतो, फेकून देत नाही। असं करू नका। जी फुटलेली जे कप असतात, ग्लास असतात, चिनी मातीची जी भांडी असतात ती लगेचच फेकून द्यावी। त्यानंतर ताटं प्लेटी हे चिरलेले असतात, काहीही विचार न करता ती फेकून द्यायची आहे। यामुळे काय होतं, आर्थिक स्थिती बिघडते। त्याचबरोबर आपल्या डोक्यावर जर कर्ज असेल ते सुद्धा कर्ज लवकर मिटण्यास मदत होत नाही। त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे एकमेकांमध्ये मतभेद वाढतात, त्यानंतर भांडणे कलह सुद्धा होऊ शकतो। त्याच्यामुळे असे चिरलेले फुटलेले भांडे अजिबात विचार न करता घरातून बाहेर टाकावी। आता आपण बघूया स्वयंपाकघरामध्ये कोणत्या वस्तू संपू देऊ नये। तर बघा, जेव्हा तुमच्या घरात पीठ संपते तेव्हा तुम्ही संपण्या अगोदरच ते दळून आणावे। डब्यातील संपूर्ण पीठ संपून देऊ नये। आपल्या घरात जास्तीचं पीठ नेहमी ठेवावं, कारण गव्हाचे पीठ हे भरपूर दिवस टिकते। आपल्याला अंदाज येतो की हे पीठ कधी संपणार आहे, त्या अगोदरच तुम्ही गहू दळून आणायचे आहेत। गव्हाचे पीठ हे आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे। आपण दररोज चपाती खातोस किंवा भाकरी खातो, त्यामुळे हे जे पीठ आहे ते आपल्या डब्यातील संपू देऊ नये। त्यामुळे ही गोष्टसुद्धा तुम्ही लक्षात ठेवावी। त्यानंतर आपण आपल्या स्वयंपाकघरात हळद ही कधीही संपू देऊ नये। हळदीमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो। हळद ही आपण आपल्या स्वयंपाकघरात नेहमी वापरत असतो, त्यानंतर देवपूजेला सुद्धा वापरत असतो। हळद ही अँटीबायोटिक असते। हळदीमध्ये माता लक्ष्मी वास करत असते, त्यामुळे हळदसुद्धा आपण आपल्या किचनमध्ये नेहमी भरपूर साठवून ठेवावी, ती कधीही संपू देऊ नये। त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ। घरामध्ये तांदूळ संपण्या अगोदरच आणून ठेवावेत। वास्तुशास्त्र असं सांगतं की तांदूळ हे शुक्राचा पदार्थ मानला जातो। शुक्र हा भौतिक सुखाचा कारक मानला जातो। त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे मीठ। वास्तुशास्त्र असं सांगतं की घरात मिठाचा डब्बा कधीच रिकामा नसावा। मीठ हे खूप महाग नसते, त्याचबरोबर मीठ हे जास्त दिवस राहिले तरी ते खराब होत नाही, त्यामुळे जास्तीचं मीठ तुम्ही घरामध्ये आणून ठेवावे। मीठ हे दुसऱ्यांना फुकटसुद्धा देऊ नये, त्याचबरोबर दुसऱ्यांकडून फुकटसुद्धा मीठ घेऊ नये। त्यानंतर संध्याकाळी कुणी मीठ मागत असेल तर कुणाला मीठ देऊसुद्धा नये आणि कुणाकडून मीठ घेऊसुद्धा नये। त्यामुळे मिठाचा हा नियम तुम्ही नक्की पाळावा। मिठामुळे निगेटिव्हिटी ऊर्जा ही घरामध्ये थांबत नाही, त्यामुळे मीठ हे कधीही घरामध्ये साठवून ठेवावे। त्यानंतर अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे किचन वाट्यावरती सिंकमध्ये अशा पद्धतीचे खरकटे भांडे कधीही ठेवू नये। यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज राहते आणि आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता भासायला लागते। तर अशा पद्धतीचे खरकटे भांडे रात्री किंवा दिवसासुद्धा किचन वाट्यावर ठेवू नये। किचन वाटा हा नेहमी स्वच्छच ठेवावा। त्यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या किचन वाट्यावरती ईशान्य कोपऱ्याला एक भरलेला हंडा नेहमी असावा। जरी तुम्हाला त्या हंड्यातल्या पाण्याची गरज भासत नसली तरीसुद्धा एक हंडा घ्यावा, त्यामध्ये पाणी नेहमी भरलेलं असावं आणि त्याच पाण्याने तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे। त्यानंतर आग्नेय कोपऱ्याला कधीही भरलेला हंडा किंवा सिंक किंवा इतर प्यायची जी भांडी असतात ते ठेवू नये, कारण त्या आग्नेय कोपऱ्याला अग्निदेवतेचा वास असतो आणि तेथे जर पाण्याचा भाग असेल तर अग्निदेवता आपल्यावर नाराज राहते। त्यानंतर बघूया, आपण आपल्या घरामध्ये झाडू नेहमी वापरत असतो। झाडू हा आपल्याला स्वच्छतेसाठी लागत असतो, तर झाडू हा नेहमी तुम्हाला उभा ठेवायचा नाही तर तो नेहमी आपल्याला आडवा ठेवायचा आहे। उभा झाडू ठेवला तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास राहतो, लक्ष्मी आपल्या घरात टिकत नाही। त्याचबरोबर झाडू हा किचनमध्ये कधीही ठेवायचा नाही आहे। झाडू हा तुम्ही इतर कुठल्याही ठिकाणी ठेवू शकता, फक्त तो कुणाला दिसणार नाही अशा पद्धतीने तुम्हाला झाडू हा ठेवायचा आहे।
जर हे नियम तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये अंमलात आणले तर तुमच्या घरामध्ये कधीही भांडणं कलह होणार नाही. तुमच्या घरामध्ये सदैव लक्ष्मीचा वास राहील. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.